नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात हलवाई स्टाईल अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच मस्त फुललेली, आतून पाहिजे तेवढी पोकळ बनलेली, पाक आतपर्यंत मुरलेली रसरशीत जिलेबी कशी बनवायची आणि तेही फक्त अर्ध्या तासात. छोट्या छोट्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. पहिल्यांदा जरी जिलेबी बनवत असाल ना, अजिबात चुकणार नाही. महत्त्वाचं म्हणजे पाकातून काढल्यानंतर सुद्धा 4 ते 5 तास ही जिलेबी मस्त कुरकुरीत राहते. घरच्या घरी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये अगदी परफेक्ट जिलेबी बनते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याचं आपण वजनी सुद्धा प्रमाण पाहणार आहे आणि वाटीचं सुद्धा प्रमाण पाहणार आहे. तर हे पहा, 250 ml चा हा कप आहे. याने बरोबर 1 कप मी मैदा घेतलेला आहे. आता वजनी प्रमाण पाहिलं तर 160 ग्रॅम हा मैदा आहे. मैदा चाळून नाही घेतला तरी चालेल. एका मोठ्या भांड्यामध्ये मैदा काढून घेतला. आता त्याच वाटीने बरोबर पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 90 ते 100 ग्रॅम आपल्याला दही घ्यायचंय. आता जिलेबीसाठी शक्यतो आंबट दही वापरायचं. फक्त दुधाचं जर दही तुम्ही लावून घेतलं असेल तर ते जास्त आंबट होत नाही. दुधावरच्या साईचं जे आपण दही लावतो ना, शक्यतो ते घ्यायचं. आणि महत्वाचं म्हणजे 2 ते 3 दिवसांचं असावं, म्हणजे आंबट असतं. घरचं वापरायचं नसेल, बाहेरचं वापरू शकता, फक्त थोडंसं आंबट असावं. आता यामध्ये दही का वापरायचं आणि ते आंबटच का वापरायचं या सगळ्या गोष्टी मी पुढे सांगितलेल्या आहेत. तर हे पहा, सुरुवातीला मैद्यामध्ये हे पाऊण कप दही घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे पहा, आपल्याला याचं एक बॅटर बनवायचंय. तर थोडं थोडं पाणी घालत याचं एक बॅटर बनवून घेऊयात. आता त्याच कपमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी ऍड करत राहायचं. आता हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही, त्यामुळे पाणी वापरताना थोडंसं काळजीपूर्वक थोडं थोडंच वापरायचं. आता हे पहा, अर्धी वाटीतलं फक्त चमचाभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आणि हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी काळजीपूर्वक पहा. हे पहा, असंच याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, यापेक्षा पातळ करायचं नाही. हे पहा, मी चमच्याने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे पहा, एका धारेमध्ये हे बॅटर खाली पडत नाही, इतकं याला आपण घट्ट ठेवायचंय. मी जे दही वापरलेलं आहे ते थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागलं. दही जर पातळ असेल तर पाण्याचं प्रमाण कमी लागू शकतं, त्यामुळे ते काळजीपूर्वक पहा. बॅटर जर यापेक्षा घट्ट असेल तर जिलेबीमध्ये पाक आतपर्यंत मुरणार नाही. आणि बॅटर जर यापेक्षा पातळ असेल तर तेलामध्ये हे बॅटर आपल्याला व्यवस्थित सोडताच येणार नाही, आपल्याला ते मॅनेजच होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जिलेबी सुद्धा अतिशय कडक बनेल. त्यामुळे जिलेबी परफेक्ट येण्यासाठी पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची कन्सिस्टन्सी. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे बॅटर आपल्याला 5 मिनिटे फेटून घ्यायचंय. वाटल्यास 5 ते 6 मिनिटाचा अलार्म लावा. याने काय होणार आहे, तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच जिलेबी मस्त फुलणार आहे. दुसरी गोष्ट, जिलेबी सच्छिद्र बनेल. त्यामुळे काय होईल, पाक आतपर्यंत मुरला जाईल, जिलेबी मस्त रसरशीत बनेल. त्यामुळे हलवाई स्टाईल जिलेबी जर हवी असेल ना, तर ही 5 मिनिटाची मेहनत आपल्याला करावीच लागणार आहे. त्यानंतरची प्रोसेस खूप सोपी आहे, अजिबात त्यामध्ये मेहनत लागणार नाही. तर हे पहा, फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं हे फ्लफी बनलंय. आता यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. तोपर्यंत यासाठी लागणारं शुगर सिरप बनवून घेऊयात, कारण हा पाक बनवून थोडासा थंड करून घ्यायचाय. तर हे पहा, ज्या वाटीने मैदा घेतलेला होता त्याच वाटीने 1.5 कप आपल्याला साखर लागणार आहे. तर 250 ml चाच हा कप आहे. 1 वाटी मैद्याच्या जिलेबीसाठी अगदी परफेक्ट प्रमाणात हा पाक बनतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे. तर हे पहा, एका प्लेटमध्ये 1.5 वाटी साखर घेतली. याचं सुद्धा वजनी प्रमाण पाहिलं तर 370 ग्रॅम साखर झालेली आहे. एका कढईमध्ये ही साखर काढून घेतली. ज्या वाटीने साखर घेतलेली होती त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलं. जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घेतलं. यामध्येच लिंबूची अगदी छोटीशी फोड सुद्धा टाकलेली आहे. यामुळे काय होईल, साखरेमध्ये जर काही घाण असेल तर ती निघून जाईल. दुसरी गोष्ट, पाक थंड झाल्यानंतर क्रिस्टल्स तयार होणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला माहितीच आहे जिलेबी खाताना त्याची चव अगदी हलकीशी आंबट लागते, तर तो हलकासा आंबटपणा या लिंबूमुळे येईल. आता याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही. सुरुवातीला काय करायचं, मीडियम फ्लेमवरती साखर विरघळून घ्यायची. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून याला एक उकळी काढून घ्यायची. हे पहा, याला आता उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. लिंबूचं सुद्धा काम झालेलं आहे, लिंबूची फोड सुद्धा बाहेर काढली. आता आपल्याला सतत हलवत राहायचंय. हे सिरप थोडंसं आटलं गेलं पाहिजे आणि थोडंसं चिकट व्हायला हवं. तर तोपर्यंत यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि खायचा रंग सुद्धा ऍड केला. वेलची थोडी तरी ऍड करा, जिलेबीला फ्लेवर मस्त येतो. आता चवीला तर 100% हलवाई स्टाईल बनणार आहे, पण दिसायला सुद्धा हलवाई स्टाईलच पाहिजे ना, म्हणून थोडासा खायचा रंग यामध्ये ऍड केला. तर इथे मी पिवळा रंग वापरलेला आहे, नारंगी असेल तो सुद्धा चालेल. हे पहा, उकळी आल्यानंतर 5 मिनिटे हा पाक मी शिजवून घेतला. स्पॅच्युलावरती हा पाक थोडासा घेऊन शेवटचा थेंब पडताना थोडासा चेक करायचा. तर हे पहा, यामध्ये थोडासा चिकटपणा आलेला आहे. चमच्याने सुद्धा मी इथे दाखवलेलं आहे, पातळच आहे. तर पुन्हा 5 मिनिटे सतत हलवत मंद आचेवरच हे शिजवून घ्यायचं.
आता जिलेबी परफेक्ट येण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी मागे तर सांगितल्याच. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं हे शुगर सिरप सुद्धा परफेक्ट कन्सिस्टन्सीचंच हवंय. तर हे पहा, पुन्हा 5 मिनिटानंतर शिजवून घेतलं. आता याला चिकटपणा आलेला आहे, पण अजून याची थोडीशी कन्सिस्टन्सी घट्ट करून घ्यायची, त्यामुळे फक्त 2 मिनिटे पुन्हा शिजवून घेतलं. आता हे पहा, स्पॅच्युलावरती थोडासा पाक घेतला. याचा शेवटचा थेंब तुम्ही पहा. हे पहा, अगदी व्यवस्थित याला चिकटपणा आलेला आहे. कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. याला एक तार अजून आलेली नाही, तोपर्यंतच गॅस बंद केला. असा जर पाक असेल ना, जिलेबीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. तर हा बनलेला पाक आता थंड करायला ठेवला. जिलेबी तळून घेण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं. आता 15 मिनिटे झालेली आहेत. बॅटर तुम्ही आता पाहू शकता, थोडंसं पातळ झालेलं आहे. भिजल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं, त्यामुळे सुरुवातीला हे थोडंसं घट्टच आपल्याला भिजवून घ्यावं लागतं. या बॅटरमध्ये सुद्धा 2 ते 3 थेंब खायचा रंग ऍड केला. पुन्हा फक्त 2 मिनिटे याला फेटून घेतलं, म्हणजे रंग सुद्धा व्यवस्थित सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होतो. तुम्ही पाहू शकता बॅटरमध्ये अजिबात गाठी शिल्लक नाहीत. आता जिलेबी आपली मस्त कुरकुरीत होण्यासाठी, बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी चिमूटभरच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा. त्यानंतर मात्र अगदी हलक्या हातानेच थोडंसंच याला फेटून घ्यायचं. तर हे पहा, आता हे बॅटर किती फ्लफी बनलेलं आहे. यामुळेच आपली जिलेबी पाकातून काढल्यानंतर सुद्धा खूप वेळ कुरकुरीत राहणार आहे. आता बॅटर तर आपलं बनवून झालेलं आहे. बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ हे असंच ठेवायचं नाही, लगेचच जिलेबी तळून घ्यायची आहे. त्यासाठी सुरुवातीलाच तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता जिलेबी पाडून घेण्यासाठी इथे मी पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे. हे जर नसेल तर कोणतीही प्लास्टिकची बॅग किंवा दुधाचं रिकामं झालेलं स्वच्छ धुवून घेतलेलं पॅकेट सुद्धा वापरू शकता. आता पहिल्यांदा जर जिलेबी बनवत असाल तर सुरुवातीला एक जिलेबी तेलामध्ये पाडून पाहायची. तर हे पहा, यासाठी थोडंसंच मी बॅटर पायपिंग बॅगमध्ये घेतलेलं आहे. हे पहा, याचं टोक सुद्धा थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तेल कितपत गरम करायचं आहे हे काळजीपूर्वक पहा, कारण तेलाच्या टेम्परेचरच वरती आपल्या जिलेबीचे वेढे व्यवस्थित फुलतील की चपटे बनतील हे ठरणार आहे. त्यामुळे हे पहा, तेल अगदी धूर निघेपर्यंत नाही, पण कडकडीत गरम असायला हवं. हे पहा, जिलेबी टाकल्यानंतर लगेचच वर येते आणि या जिलेबीचे वेढे सुद्धा तुम्ही पाहू शकता, फुललेले आहेत, चपटे बनलेले नाहीत, म्हणजे तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे. आता जिलेबीचे वेढे किती बारीक किंवा जाड हवे असतील त्याप्रमाणे पायपिंग बॅगचं टोक त्याप्रमाणे कट करून घेऊ शकता. तर हे पहा, जिलेबी आपली सच्छिद्र बनलेली आहे, म्हणजे यामध्ये पाक सुद्धा व्यवस्थित मुरला जाईल. तर या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी सुरुवातीला एक जिलेबी मी करून घेतलेली आहे. तेलामध्ये जिलेबी पाडताना सुद्धा अगदी जवळजवळ वेढे पाडायचे नाहीत. आता तेलाचं टेम्परेचर जर व्यवस्थित नसेल तर जिलेबी आपली कशी बनेल हे सुद्धा मी पुढे दाखवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिलेबी तळताना जी कढई वापरतो ती शक्यतो पसरट असावी, म्हणजे एका वेळी 3 ते 4 जिलेबी त्या कढईमध्ये आरामात बसू शकतात. तर हे पहा, पायपिंग बॅग मी व्यवस्थित भरून घेतली, वरती रबर लावून घेतला. तेल चांगलं गरम तर आहेच, गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम आहे, मंद आचेवर ठेवलेलं नाही. जिलेबी तेलामध्ये सोडताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट, पायपिंग बॅग हलक्या हाताने दाबायची. दुसरी गोष्ट, वेढे सोडून घेताना लांब लांब सोडायचे, म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेवटचं टोक आहे ते पुन्हा सेंटरवरती आणायचं आणि त्यानंतरच दुसरी जिलेबी सोडायची. शेवटचं टोक सेंटरमध्ये नाही आणलं तर सगळे वेढे सेपरेट होऊ शकतात. हे पहा, पसरट कढई असेल तर 4 ते 5 जिलेबी एका वेळी बसू शकतात. यापेक्षा जास्त गर्दी करायची नाही, कारण तेलाचं टेम्परेचर लगेचच कमी होईल आणि जिलेबी आपली पाहिजे तशी फुलणार नाही. तर हे पहा, अजून मीडियम फ्लेमवरतीच गॅसची फ्लेम आहे. जिलेबी आपली मस्त फुललेली आहे. हे पहा, कुठेही चपटी बनलेली नाही. आता आपल्याला याला पलटून घ्यायचंय. तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय. तर हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे. एका साईडने थोडासा डार्क झालाय, कारण मला पलटायला थोडासा वेळ झालेला, पण व्यवस्थित फ्राय झालेली आहे. कुरकुरीत होणं खूप महत्वाचं आहे आणि ही जिलेबी कुरकुरीत झालेली आहे. आता हे पहा, जो करून घेतलेला पाक होता ना, तो पूर्णपणे असा थंड झालेला नाही, हलकासा गरम आहे. आता गरमागरम ही जिलेबी या पाकामध्ये आपल्याला ठेवायची आहे. जास्त वेळ ठेवायची गरज लागत नाही, कारण जिलेबी गरम आहे. फक्त 1 ते 2 मिनिटे जिलेबी ठेवली, त्यानंतर याला पलटून घेतलं. पुन्हा 2 ते 3 मिनिटे पाकामध्ये ठेवली. जास्त वेळ जर पाकामध्ये जिलेबी राहिली तर खूपच मऊ पडते किंवा रबरासारखी सुद्धा बनते. आता लगेचच एखाद्या चाळ्यामध्ये जिलेबी काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो सुद्धा पूर्णपणे निथळला जातो आणि यामुळेच जिलेबी सुद्धा आपली भरपूर वेळ कुरकुरीत राहते. आता दुसरी बॅच करण्यापूर्वी लक्षात ठेवा, तेल पुन्हा चांगलं गरम करून घ्यायचं. आता जे पारंपरिक पद्धतीने हलवाई जे जिलेबी बनवतात, जिलेबीचं बॅटर आहे ना, ते काही तास फर्मेंट करून घेतात. फर्मेंट करून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला माहितीच आहे, थोडासा आंबट फ्लेवर येतो, बॅटर फ्लफी होतं, जिलेबी चांगली फुलते. आता आपण हे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं नाही, आपल्याला गडबड आहे, आपल्याला लगेचच जिलेबी बनवायची, त्यामुळेच आपण यामध्ये आंबट दही वापरलं.
पाकामध्ये लिंबाची सुद्धा फोड टाकली, त्यामुळे थोडासा आंबट फ्लेवर येईल. दुसरी गोष्ट, बॅटर 5 ते 6 मिनिटे चांगलं फेटून घेतलं. थोडासा बेकिंग सोडा सुद्धा घातला, त्यामुळे काय झालं, फर्मेंट करायची गरज नाही लागली. हवं तसं बॅटर फ्लफी बनलं, फ्लेवर सुद्धा मस्त आला. आणि महत्त्वाचं म्हणजे जिलेबी सुद्धा आपली अर्ध्या तासामध्ये बनून तयार झाली. आता जिलेबी पाडताना सुद्धा गोलाकारच यायला हवी असं काही नाही. महत्त्वाचं काय आहे, शेवटचं टोक आपल्याला सेंटरला जोडून घ्यायचंय. आता हे पहा, शेवटचं टोक सेंटरला आणून जर नाही जोडून घेतलं तर अशा पद्धतीने याचे वेढे सेपरेट होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तेल जर आपलं व्यवस्थित गरम नसेल तर हे पहा, अशा पद्धतीने जिलेबी चपटी बनते, व्यवस्थित फुलत नाही. तर मुद्दाम मी ते 4 जिलेबी पाडून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे होणाऱ्या चुका सुद्धा आपल्याला समजतील. सुरुवातीला आपण जी जिलेबी तळून घेतलेली होती, पाकामधून सुद्धा काढून घेतलेली आहे, ती अजून सुद्धा तशीच फुललेली आहे. आणि झाऱ्यावरची जिलेबी पहा किती चपटी बनलेली आहे. अशा चपट्या जिलेबीमध्ये पाक सुद्धा व्यवस्थित मुरणार नाही किंवा मऊ पडेल. तर आता सगळ्या जिलेबी तळून घेतलेल्या आहेत. पाकामध्ये ही जिलेबी अजून मी टाकलेली नव्हती. तुम्ही याच्या आवाजावरून समजू शकता किती कुरकुरी झालेली आहे. आणि हे पहा, आतून सुद्धा किती पोकळ बनलेली आहे. पाकामधून काढल्यानंतर सुद्धा खूप वेळ अशीच ही पोकळ राहते आणि कुरकुरीत राहते. हे पहा, पाकामधून काढल्यानंतर सुद्धा ही जिलेबी पहा, आतून पोकळ आहे आणि अजूनही कुरकुरीत आहे. तोडतानाच ते लगेच समजतं. अजिबात मऊ पडणार नाही, कोणालाही समजणार नाही ही जिलेबी आपण घरी बनवलेली आहे. हे पहा, मस्त रसरशीत, आतून पोकळ, कुरकुरीत अशी जिलेबी बनलेली आहे. तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत, हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची, म्हणजे मस्त कुरकुरीत होते. यामध्ये वेलची पूड सुद्धा आहे, त्यामुळे फ्लेवर सुद्धा मस्त आलेला आहे. तर पाकातून काढल्यानंतर सुद्धा याचा आवाज पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल, रेसिपी अतिशय सोपी आहे, कमी वेळेमध्ये बनणारी आहे. तर या 26 जानेवारीला किंवा कधीही अगदी झटपट ही जिलेबी नक्कीच बनवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो पाक आहे ना, तो व्यवस्थित निथळला जातो आणि त्यामुळेच जिलेबी सुद्धा खूप वेळ कुरकुरीत राहायला मदत होते. तुम्हाला खरंच सांगते, 4 ते 5 तास ही जिलेबी मस्त कुरकुरीत राहिलेली होती. थोडंसं इथे मी झूम करून दाखवलेलं आहे. जिलेबी तुम्ही पाहू शकता किती सच्छिद्र बनलेली आहे. त्यामुळे लगेच समस्त पाक सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित मुरलेला आहे. जो पाक आपण बनवलेला होता ना, त्यातला एवढासाच पाक शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे सगळ्या साहित्याचं हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर एकूण 20 या आकाराच्या जिलेबी बनलेल्या आहेत. याचं वजनी प्रमाण जर पाहिलं तर 700 ग्रॅम तुम्ही पकडू शकता. यातल्या 2-3 गरमागरम जिलेबी माझ्या मुलांनी खाल्लेल्या होत्या. तर एकदा या पद्धतीने जिलेबी नक्की बनवून पहा.